So, बाल मित्रांनो, welcome back to the family of Success Science Academy. We are learning superposition of waves. त्यातला topic beats. We have learned the concept and HSC numericals. In this session, we will learn competitive sums. First question is here, which was asked in NEET 2020. Recently asked from it. In a guitar, two strings A and B made of same material. एकाच मटेरियलच्या दोन स्ट्रिंग्स A and B are slightly out of tune. बेटा, A and B are slightly out of tune. So बच्चा, they are slightly out of tune. ठीक है ना? And produce bit of the frequency 6 हर्ट्ज. 6 हर्ट्ज त्यांची bit frequency. तो दोघांमधला फरक 6 आहे. When tension in the B is slightly decreased. बरं का? B चं टेन्शन थोडंसं जर का कमी केलं बच्चा, तर bit frequency increases to 7 हर्ट्ज. तर bit frequency वाढतीये. Bit frequency बच्चा increases. Bit frequency increase होतीये. 6 ची 7 झाली. 1 ने वाढला तो फरक. If the frequency of A is 530, मला A ची फ्रिक्वेन्सी माहिती 530, तर B ची किती? सो बाल मित्रांनो, A ची 530 आहे, तर B ची किती? कॉम्पिटिटिव्ह मध्ये दोघांमधली जी बीट फ्रिक्वेन्सी ती 6 हर्ट्ज आहे बेटा. सो ऑब्वियस आहे, A ची 530 आहे, तर B ची 536. एक 6 ऍड करण्याचा वजा कर, 536 किंवा 524. 536, 524. सो डिश क्या दोन ऑप्शन तोडाले. क्लिअर आहे? सो तुक्का मारायचा असेल तर यापैकी काहीतरी मार, वेळ कमी असेल तर. बेटा आता लक्ष दे, एकदम सिंपल मेथड आहे. इट्स व्हेरी इझी. क्वेश्चन अंडरस्टँड कर. हे बघ, ए आणि बी बीट फ्रिक्वेन्सी दोघांमध्ये फरक आहे बच्चा. लक्ष दे. कॅन आय से हे बघ, फ्रिक्वेन्सी ऑफ ए आणि फ्रिक्वेन्सी ऑफ बी मी मॉड टाकतो. मला सध्या तरी माहित नाहीये ए ची मोठी का बी ची मोठी, आय डोंट नो. मला फरक माहिती आहे, तो 6 आहे. सो प्यारे बच्चो, दोन केसेस होतील इथे. एक तर फ्रिक्वेन्सी ऑफ ए मोठी असेल बी पेक्षा. प्लीज कॉन्सन्ट्रेशन 100% पाहिजे. ही कॉन्सेप्ट एकदा कळाली, जादू झाली. सिनेरिओ क्लिअर होईल तुम्हाला. सो मेनी टाइम्स क्वेश्चन हॅव बीन आस्क्ड. सिनेरिओ क्लिअर करे. बघ, फरक माहिती आहे, परंतु कोण मोठा मला माहित नाही. मी बोललो एफ ए, एफ बी पेक्षा मोठा. सेकंड केस बच्चा, एफ बी. एकदा बोललो ए ची फ्रिक्वेन्सी मोठी, एकदा बोललो बी ची फ्रिक्वेन्सी मोठी. बर बच्चा, ए ची फ्रिक्वेन्सी मोठी, तर मला सांग फ्रिक्वेन्सी ऑफ ए मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ बी आन्सर 6. बिट फ्रिक्वेन्सी 6 आहे. ह्या केस मध्ये प्यारे बच्चों, फ्रिक्वेन्सी ऑफ बी मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ ए 6. आर यू अंडरस्टँडिंग? येस सर. आता पुढे मुद्दा असा आहे, वेन टेन्शन इन बी स्लाइटली डिक्रीज. बी चं टेन्शन स्लाइटली डिक्रीज केलं. बाल मित्रांनो, विषय स्ट्रिंगचा आहे. टक 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 टक. गिटारच्या स्ट्रिंगचा, कोणाच्या स्ट्रिंगचा विषय, कोणाचा विषय? स्ट्रिंग. ऑब्जेक्ट कोण आहे बच्चा? स्ट्रिंग. तर बाल मित्रांनो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, 1/2L √Ty. माहित पाहिजे रे, माहित पाहिजे. अरे येस ऑर नो बेटा? मग मला सांग, दिस फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. तो बच्चा, जर का टेन्शन स्लाइटली डिक्रीज, टेन्शन इन द बी, तर बच्चा फ्रिक्वेन्सी काय होईल? कमी होईल. दॅट वॉज द लॉजिक. टेन्शन कमी, फ्रिक्वेन्सी कमी. टेन्शन वाढवलं, फ्रिक्वेन्सी अजून वाढेल. चला, टेन्शन कमी तर फ्रिक्वेन्सी बी ची कमी झाली. बेटा, बी ची फ्रिक्वेन्सी जर कमी झाली, लक्ष दे, फ्रिक्वेन्सी ऑफ बी कमी झाली, इथे पण आणि इथे पण. ओके, दोन पैकी कंडिशन चूज करायची ना. एक गोष्ट तुम्हाला 100% कळाली, फ्रिक्वेन्सी ऑफ बी कमी झाली. बच्चा, फ्रिक्वेन्सी ऑफ बी कमी झाली तर बीट वाढ झाली, कमी होते, ते चेक करायचं मला. त्या फॅक्टर मध्ये बघ, जर का एफ बी कमी झाला, नीट लक्ष दे, आपण काय करू, एफ ए आणि एफ बी तुला कळण्यासाठी पर्टिक्युलर व्हॅल्यूज घेतो मी. व्हॅल्यू बघ, लक्ष दे बाळा. मला सांग, समजा हे एफ ए 10 आहे, 10 बरं का, 10, आणि एफ बी किती आहे? 3 घेतो. नीट लक्ष दे, समजा एफ ए 10 आहे, कहां पे लिखा जाए प्यारे बच्चों? हे बघ, इथं घेतो मी. हे बघ, ऐक, एफ ए 10 आणि एफ बी किती? 3. ऐका, मला सांग बेटा, 10 तून 3 गेले, 7 येत आहेत. आन्सर 6 करू कॅन्सर? 4. हा चल ठीक आहे. बघ चल, एफ ए 10 आणि एफ बी 4. 10 तून 4 गेले, 6. ऐक, आता हा एफ बी जर कमी केला, 4च्या ऐवजी 3 केला, 4च्या ऐवजी 3 केला, तर 10 तून 3 गेले, आन्सर विल बी 7.
समजा अजून कमी केलं, 2 केलं, 2 तर 10तून 2 गेले 8. तर अँसर वाढतंय ना बेटा, अँसर वाढतंय, अँसर इज इन्क्रीजिंग. कम ऑन, धिस अँसर एफ ए, मला काय बोलायचं समजतंय सगळ्यांना. तुम्ही जर काही एफ बी कमी करताय बच्चा, एफ बी काय करताय, डिक्रीज, तर इथे काय होतंय मला, हा जो फरक आहे फरक वाढतोय. कम ऑन, ओव्हरऑल हा जो फरक आहे हा वाढतोय. अरे इज एव्हरीबडी अग्री विथ मी? आय रिपीट वन्स अगेन. समजा एफ ए 10 आहे, एफ बी 4 आहे. लेट्स अज्युम तुम्ही या एफ बी ला कमी करताय, 4च्या ऐवजी 3 केला, तर 10तून 3 गेले 7. फरक काय झाला, 6 पेक्षा 7 मोठा आहे, फरक वाढला, ओव्हरऑल फरक वाढला. इथे बघ, एफ बी तुम्ही कमी करताय. चला, एफ ए 10 आहे, एफ बी 4 आहे. एफ बी ला कमी करताय तुम्ही, अर्थात इथे व्हॅल्यू घेताना मला काय करावं लागेल, एफ बी 10 आणि एफ ए 10, बरं का. आता एफ बी ला कमी करतोय मी, 10च्या ऐवजी काय केला, 9 केला. सध्या बघ ना, 10तून 4 गेला, फरक 6 आहे, फरक 6 आहे. मी काय केलं, 10च्या ऐवजी 9 केला, आता 9 मधून 4 गेले 5. म्हणजे मी जेव्हा एफ बी ला कमी करतो ह्या केसमध्ये, तर ओव्हरऑल फरक काय होतोय, कमी होतोय. अरे आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? एफ बी मायनस एफ ए, हा जो फरक आहे हा ओव्हरऑल काय झाला बच्चा, कमी झाला. जो पहिल्या केसमध्ये वाढत होता, हा ओव्हरऑल फरक काय, बीट फ्रिक्वेन्सी. सो ह्या केसमध्ये बीट फ्रिक्वेन्सी वाढली, ह्या केसमध्ये बीट फ्रिक्वेन्सी कमी झाली. माझ्या सम मध्ये काय त्या अकॉर्डिंग चूज करू, मॅटर क्लोज. हे बघ, एक फ्रिक्वेन्सी ऑफ 8, हा 6 हर्ट्ज बरं का. स्लाइटली देखील बीट फ्रिक्वेन्सी इंक्रीजेस टू 7 हर्ट्ज. बीट फ्रिक्वेन्सी काय झाली बेटा, इन्क्रीज झाली, इंक्रीजेस टू 7 हर्ट्ज. बीट फ्रिक्वेन्सी माझ्या सम मध्ये इन्क्रीज झाली. मग माझ्या कोणत्या केसमध्ये इन्क्रीज होतीये, इथं. सो बेटा सिलेक्ट धिस केस, सिलेक्ट धिस केस, चूज धिस फॉर्म्युला. अरे आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? समजतं बेटा? चूज धिस फॉर्म्युला, choose this formula. Why? Because frequency, bit frequency is increasing in this case. मग चला, according to this formula, FA minus FB is 6. FA minus FB is 6. यातली काय माहिती मला, फ्रिक्वेन्सी ऑफ ए इज 530. ए ची फ्रिक्वेन्सी आहे 530. ओके, सो बेटा व्हॉट विल बी ऑफ बी, फ्रिक्वेन्सी ऑफ बी, हा पलीकडे जाईल. अरे प्लस होईल ना, 530 म्हणून 6 जाईल, 524. डिश काय? Has everybody understood? Second question that was asked in MST CET 2012. 10 bits are produced by superposition of 2 sound waves. मला माहिती आहे की बिट फ्रिक्वेन्सी 10 आहे, 10 बिट प्रोड्यूस होत आहेत 2 साऊंड वेव्हचे. ठीक आहे. इफ इक्वेशन ऑफ द फर्स्ट वेव इज, हे मला पहिल्या वेव्हचं इक्वेशन दिलंय, तर दुसऱ्या वेव्हचं इक्वेशन सिंपल आहे. पहिल्या वेव्हचं इक्वेशन दिलंय, दुसऱ्या वेव्हचं इक्वेशन काढा जर का बिटची फ्रिक्वेन्सी 10 आहे. तर बेटा हे जे पहिलं इक्वेशन आहे, बरं 10 बिट तयार होतात, तर काय नाही, हा जो फरक आहे, ओके, सेकंड मायनस फर्स्ट, हा 10 आहे. क्लिअर बेटा? बर, जी पहिली वेव आहे, ओके, वाय, चला 1 लिहितो मी, 5 साइन 20 पाई 30 टी. एक काम करू, त्याला 20 गुणिले 30 किती झाले बच्चा, बघ ना, 3 2 6, ते 2 0, 600 पाई टी असं लिहिलं झालं. मी याला कम्पेअर करतो कोणासोबत, मला जे माहिती आहे त्या इक्वेशन सोबत. कम्पेअर कोणासोबत, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी किंवा 2 पाय एफ टी, त्याच्यासोबत कम्पेअर करा. बरं, कम्पेअर केलं तर व्हॉट विल हॅपन बेटा, साइन आणि टी दोघांच्या मध्ये 600 पाय, इथं 2 पाय एफ आहे. ओके, अँगल ऑफ फ्रिक्वेन्सी. सो बच्चा देअरफॉर दिस 2 पाय एफ किती भेटलं रे बेटा, 2 पाय एफ विल बी 600 पाय. सो दिस पाय अँड दिस पाय गॉट कॅन्सल आउट. एफ किती आला, 300. 1 म्हणू? येस सर, कारण ही पहिली आहे ना, पहिली आहे ना, आपण 1 बोलतोय ना. ओके, चलो. तो बच्चा एफ 1 आला 300 हर्ट्ज. ठीक आहे ना, टाकून दे. सो देअरफॉर F2 मायनस 300 इज व्हॉट, 10. सो F2 किती येईल बेटा, हा 300 तिकडे ऍड होईल ना, 300 10 हर्ट्ज. कुठं भेटेल मला हे आन्सर? अच्छा, पहिला ऑप्शन पाहूया, 5 साइन 20 इंटू 31, 31 दुने 62, 620 जमतंय ना हे काय.
हा जो पहिला ऑप्शन आहे इथंच आपलं काम होतंय. पहिल्या ऑप्शन मध्ये जे इक्वेशन आहे त्याला मी नीट लिहितोय बघ. पाय टी इज इक्वल टू 5 साइन 31 620 पाय टी. ओके, तू जर का कम्पेअर केलं त्याच्यासोबत, सो कॅन आय से 2 पाय f2 विल बी 600 पाय. हा पाय आणि हा पाय कॅन्सल. अच्छा, f2 इज 300. एक मिनिट बेटा, f2 विल बी 300. बर, f1 इज 300. अच्छा, नाही जमणार, नाही जमणार ना. f2 पण 300 आला, माझा f1 पण 300 आहे, नाही जमणार मला. हा जो फरक आहे ऑप्शन 2, लेट मी चेक बेटा, लेट मी चेक. चलो ऑप्शन बी, ऑप्शन बी काय करूया. अच्छा, डायरेक्ट करू आपण आता त्याला. 30 गुणिले 2 600. येस येस, 600 पाय. अरे आर यू अंडरस्टँडिंग? कंपेअर लाईक दिस. वी आर डन विथ दिस ऑप्शन. चला स्क्रीनशॉट घ्या. Third question, which was asked in MST CET 2012, when tuning forks A and B are sounded together. A and B दोघांना sound together केलं, number of beats heard are 4 per second. So A and B जी bit frequency आहे ती 4 आहे. ओके, फरक 4 आहे. When tuning fork, when tuning fork A is filled, सर्वांनी नीट एक गोष्ट लक्षात घ्या. ट्युनिंग फॉर्कला वॅक्स लावलं, वॅसलिन लावलं, फेल्ड केला, काहीही केलं, नीट लक्ष द्या. ट्युनिंग फॉर्क सोबत जर का खिलवाड केली, काहीही लावलं असं कुठल्याही प्रकारच्या नीट, जेई ऍडव्हान्स, मेन्स, नीट, एमएसटी सीईटी कुठल्या एक्झाम मध्ये ट्युनिंग फॉर्क सोबत खिलवाड जर का केली तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते. कुठेतरी लिहून ठेवायचे मोठ्या लेटर्स मध्ये. ओके, त्याला काही लावलं, त्याला काही चोळलं, त्याला काही वॅसलिन लावलं, ओके, सर्दी होऊ नये म्हणून काही करू द्या, इट्स फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. चला, ट्युनिंग फॉर्क इज फेल्ड, ट्युनिंग फॉर्क इज फेल्ड. द नंबर ऑफ बीट्स चेंज टू 3. काय झाले? बीट कमी झाले. जसं मग फरक वाला समजतो नाही का, तिथे काय झालं? बीट कमी झाले. हे फ्रिक्वेन्सी ऑफ द फॉर्क बी इज 384. बच्चा, फॉर्क बी ची फ्रिक्वेन्सी 384 आहे बरं का, आणि बीट्स 4 आहेत. अर्थ 384 मध्ये 4 ऍड करा, इट विल बिकम 388. 384 मध्ये 4 वर करा, 380. ओके, ट्युनिंग फॉर्क युजेस. त्या बाद बेटा, ट्युनिंग फॉर्क हा साऊंडिंग करण्यासाठी, व्हायब्रेशन पाठवण्यासाठी यूज केला जातो. तो जो ट्युनिंग फॉर्क आहे ना, व्हायब्रेशन सेंड करण्यासाठी, ठीक आहे ना, साऊंडिंग साठी वापरला जातो. जसं आपण रेझोनन्स कॉलम पाहिला, त्यामध्ये वॉटर होतं, वरती मोकळी जागा होती, तर त्या कॉलम मध्ये टिंग टिंग, सो ते व्हायब्रेशन पाठवण्यासाठी ट्युनिंग फॉर्कचा यूज असतो. सो प्यारे बच्चो, काय म्हणतो तुम्ही, फ्रिक्वेन्सी ऑफ द फॉर्क 384 मध्ये 4 ऍड केले तर 388, 4 वजा केले तर 380. 380 388 हे दोन ऑप्शन अर्धा झाला की रेष्ट्या दोन तर उडाले. सो तुक्का मारायचा असेल तर ह्या दोन पैकी एक मार्क्स. आता विषय काय, जसं आपण मगाशी केलं बेटा, फ्रिक्वेन्सी ए मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ बी मॉड टाक, कारण मला माहित नाहीये की दोन पैकी कोणती कंडिशन नेमकं चालेल. सो प्यारे बच्चो, फ्रिक्वेन्सी ऑफ ए इज ग्रेटर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ बी. इथे काय म्हणूया, फ्रिक्वेन्सी ऑफ बी इज ग्रेटर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ ए. दोन पैकी काहीतरी एक कंडिशन चालेल आपलं. बच्चा, जर का ही कंडिशन आहे तर फ्रिक्वेन्सी ऑफ ए मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ बी बिट्स आहेत 4. इथे फ्रिक्वेन्सी ऑफ बी मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ बी, काहीतरी एक चूज करायचं बाळा. ए ला फील केलं म्हणजे ए ची फ्रिक्वेन्सी कमी होईल. मला सांग ना बेटा, फ्रिक्वेन्सी ऑफ ए डिक्रीज, इट इज फ्रिक्वेन्सी ऑफ ए डिक्रीज. मला सांग बेटा, लक्ष दे, फक्त लक्ष दे बेटा, फ्रिक्वेन्सी ऑफ ए जर का तू कमी करतोयस, फॉर एक्झाम्पल 10 मधून 6 गेले, अँसर इज 4. तर 10च्या ऐवजी बेटा तू 8 कर, 8 मधून 4 गेले, क्या हुआ बेटा. समजा हे 10 आहे आणि हे 6 आहे बरं का, 10 आणि 6, 10 6 गेले 4. परंतु बेटा तू 10च्या ऐवजी 8 केला, 8 मधून 6 गेले, अँसर विल बी 2. अरे अरे अंडरस्टँड. 10च्या ऐवजी तू 9 केलं, 9 मधून 6 गेले, अँसर विल बी 3. सो ओव्हरऑल अँसर इज डिक्रीजिंग. कॉमन सेन्स आहे. अरे सर बेटा, सो बच्चा, एफ ए माइनस एफ बी, ओवरऑल दिस आंसर व्हाट इज हैपनिंग प्यारे बच्चों, डिक्रीजिंग. क्लियर है? डिक्रीजिंग. ओके, इथे बघ, एफ ए कमी करतोय,
10 मधून 6 गेले 4 असं जर का जो उत्तर आहे 10 मधून 6 तर बेटा कमी करतोयस ना 6च्या ऐवजी 5 कर 10तून 5 गेला आन्सर 5. अरे आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट इज हॅपनिंग हियर ओव्हरऑल आन्सर इज इनक्रीज कॉमन सेन्स राव इकडे डिक्रीज तिकडे इन्क्रीज परंतु एकदम मॅथमॅटिकली सिस्टमॅटिकली अंडरस्टँड करा ओव्हरऑल आन्सर होईल इन्क्रीज म्हणजेच काय ओव्हरऑल आन्सर काय बच्चा बीट फ्रिक्वेन्सी बरं बीट फ्रिक्वेन्सी डिक्रीज बीट फ्रिक्वेन्सी इन्क्रीज मला सांग नंबर ऑफ द बीट्स चेंज टू 3 पहिले होते 4 कळा नाही रे बाबा रे बाबा रे बाबा सर कहना क्या चाहते हो ये नौबत आ गई मेरी जिंदगी में मला लक्ष देतो एकदा आता मी जे सांगते इथपर्यंत आपण आलो परत सांग ऐका हे सगळं परत सांग सगळा मूड घातला राहू लक्ष द्या सगळ्यांना आणि प्रामाणिकपणे मला सांगा खरोखर समजते का जरा थोडासा फील घेऊ आपण अंडरस्टँड करू तीच गोष्ट पुन्हा पुन्हा चालू आहे राव माझ्याकडे ना 2 ट्युनिंग फोर्क आहे एक ए एक बी 2 ट्युनिंग फोर्क 2 ट्युनिंग फॉर्क एक फॉर्क ए एक फॉर्क बी दोघांना साऊंड करतोय मी लक्ष द्या आता बाळा विषय असा आहे की दोघांच्या फ्रिक्वेन्सी मधला फरक 4 आहे बीट फ्रिक्वेन्सी 4 आहे याच्यात पण काय म्हणतात तुला ही फ्रिक्वेन्सी फॉर्क बी 384 याची फ्रिक्वेन्सी तुला माहिती आहे 384 हर्ट्ज तर मला सगळ्यात अगोदर सांग दोघांच्या फ्रिक्वेन्सी मध्ये जर फरक जर का 4चा आहे तर याचं आन्सर फ्रिक्वेन्सी ऑफ ए आन्सर काय येईल रे बेटा एकतर 388 नाहीतर नाही काल फ्रिक्वेन्सी ऑफ ए विल बी 2 आन्सर्स ना एकतर ते 384 मध्ये +4 कर नाहीतर 384 मधून -4 कर मला सांग बाळा इट विल बी 388 किंवा 380 दोघांच्या बीट फ्रिक्वेन्सी जर का 4 आहे बीट फ्रिक्वेन्सी किती आहे बाळा सांग ना मला 4 आहे की नाही हे काय त्यांनी दिले ना राव 4 बीट्स मला सांग हा 384 हा 4 ने एक तर मोठा नाही तर छोटा ओके हा सर हे असं डायग्राम करत जा मग थोडा फिलिंग येतो राव गुरुजी अरे बाळा ऐक आता हे आणि हे तो ढेसक्याव किंवा ढेसक्याव हे मधले 2 उडवले आपण आता मुद्दा ऐक दोघांमधला जो फरक आहे दोघांमधला हा जो फरक आहे तर मला हे माहित नाही ना की याच्यात हा मोठा का हा मोठा आहे का नाही मला हे माहित नाही मग मी काय बोललो बाळा एक तर एफ इज ग्रेटर दॅन एफ एफ इज ग्रेटर दॅन एफ कोणाच फ्रिक्वेन्सी मोठी 2 केसेस तर बाळा एफ ए जर एफ बी पेक्षा मोठा तर एफ ए मधून एफ बी वजा करा आन्सर स्कोर अजित बघ एफ बी मायनस एफ ए आन्सर स्कोर 2 पैकी एक फॉर्म्युला चालेल तर बच्चा कंडिशन देणार ते तुला टॉर्क टॉर्क बोललो मी पण गडबडलो त्याच्यामुळे फॉर्क ए इज फील्ड फॉर्क ए ला त्याला चोळलं व्हॅसलिन लावलं फील्ड त्याच्यात काही केलं मी तुला सांगितलं त्याच्यासोबत कुठलेही किडे केले तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी होते ओके ऐका अरे देव दे काही देऊ दे तो फील्ड केला खिलवाड केली तुझ्या फॉर्क ए सोबत खिलवाड केली काही करू दे तर तो काय झाला कमी होणार फ्रिक्वेन्सी त्याची ठीक आहे ही गोष्ट लक्षात घे सो ए ची फ्रिक्वेन्सी खिलवाड केल्यामुळे काय होणार कमी इथे पण बाळा मला सांग इथे जर का तू कमी करतोयस ऐक 10 - 6 असं एक्झाम्पल घे ना 10 - 6 आन्सर इज 4 पण 10च्या ऐवजी तू जर का 8 मधून 6 वजा केले तर काय होईल उत्तर होईल 2 समजा अजून कमी 7 मधून 6 केले उत्तर होईल 1 सो 4पेक्षा उत्तर कमी येत आहे ओव्हरऑल युअर आन्सर इज डिक्रीजिंग बच्चा ओव्हरऑल युअर आन्सर इज डिक्रीजिंग आणि ते बघ एफ ए ला डिक्रीज करतोयस तू इथं व्हॅल्यू टाक 10 - 6 इज 4 परंतु तू याला अजून कमी करतोय 6च्या ऐवजी तू कमी कर 5 टाक 10 5 गेले आन्सर इज 5 4 कर 10 4 गेले आन्सर 6 4पेक्षा मोठा आन्सर येतो तो इथे ओव्हरऑल आन्सर इज इंक्रीजिंग सो प्यारे बच्चो बीट फ्रिक्वेन्सी डिक्रीजिंग बीट फ्रिक्वेन्सी इंक्रीजिंग आणि सम मध्ये बघ बीट नंबर ऑफ द बीट्स चेंज टू 3 पहिले किती होते 4 ते काय म्हणतात 3 म्हणजे कमी झाली कुठे कमी इथं काही अरे इथं तो इसको चूज किया जाए अरे कळलं का नाही राव हाँ इसको चूज किया जाए आता बघ ना हा फॉर्म्युला वापर हे पुसवा आता ठीक बघ लक्षात तो हा फॉर्म्युला चूज किया जाए एफ ए मायनस एफ बी इज 4 झालं तर याच्यात काय दिलं बेटा मला फ्रिक्वेन्सी ऑफ फॉर्क बी 384 एफ ए मायनस 384 आन्सर इज 4
एफ ए 1/84 मजा आली? अरे बोलो. सोचा ट्यूनिंग फॉर गे ऑफ द फ्रिक्वेन्सी 305 हर्ट्ज. एक ट्यूनिंग फॉर गे नन्नासा मुन्नासा प्यारासा. एक ट्यूनिंग फॉर बी है नन्नासा मुन्नासा प्यारासा. त्याच्यात काय होतं ट्यूनिंग फॉर ए 305 हर्ट्ज. तो प्यारे बच्चों फ्रिक्वेन्सी ऑफ ए 305 हर्ट्ज. ओके. आणि 5 बीट्स पर सेकंद. 5 बीट्स. सोचा ह्या बी ची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? 305 प्लस 5 किंवा 305 मायनस 5. व्हॉइस मीन्स 310 हर्ट्ज किंवा बेटा 300 आणि 300 हर्ट्ज. क्लियर है? सो दोन ऑप्शन डिस्कस झाले. मग आता हा का हा? चलो शुरू किया जाए. सो प्यारे बच्चों ए आणि बी फ्रिक्वेन्सी ऑफ ए मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ बी मॉड. बेटा कॉन्सन्ट्रेट कर. आदिती सागर स्वराज नीट कॉन्सन्ट्रेट कर. दोन गोष्टी होतील बेटा. फ्रिक्वेन्सी ऑफ ए ग्रेटर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ बी. फ्रिक्वेन्सी ऑफ बी ग्रेटर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ ए. दोन पैकी एक. सोबतच्या इथे काय म्हणजे तू फ्रिक्वेन्सी ऑफ ए मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ बी. किती बीट आहे बच्चा? 5. इथे बघ फ्रिक्वेन्सी ऑफ बी मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ बी. ओके. होतंय काय? आफ्टर फिलिंग ट्युनिंग फॉर के फिलिंग ट्युनिंग फॉर बी. तो जो बी आहे त्याच्यासोबत खिलवाड केली मग त्याची फ्रिक्वेन्सी कमी होणार प्यारे बच्चो. फ्रिक्वेन्सी ऑफ बी कमी होईल. आता मी सांगतो सगळ्यांना अडचण कुठे आहे. सगळ्यांना हेच कळत नाही. बाळा ऐक नीट आहे. अरे बी ला कमी कर ना. सध्या एक एक्झाम्पल घे ना. 10 मायनस 5 इज 5. सध्या एक एक्झाम्पल घे ना बाळा. 10 मायनस 5 इज 5 आणि बी ला कमी कर बरं. म्हणजे 5 ला कमी कर बरं. बाळा त्या 5 ले काम करू आपण. 10 मायनस 5 च्या ऐवजी काय घे? 4 घे, 3 घे, 2 घे, जे आवडत ते घे. 10 मायनस 4 किती दिले बच्चा? 6. सो 5 आणि 6 झाले. ओव्हरऑल आन्सर काय झालं बच्चा? इन्क्रीज. काय झालं? इन्क्रीज. येस ऑर नो? सो म्हणजेच एफ ए मायनस एफ बी आन्सर काय झालं बाळा? इन्क्रीज. चल इथे बघ एफ बी डिक्रीज. अर्थ काय? एक्झाम्पल घेऊन आपण. समजा 10 मायनस 5 इज 5. परंतु एफ ला कमी करतोय बाळा. 10 च्या ऐवजी 9 करू. 8 कर. काय आवडते? 8 कर मायनस 5. आन्सर होईल 8 5 गेला 3. सो बाळा ओव्हरऑल आन्सर काय झालं? 5 3. डिक्रीज झालं. डिक्रीज झालं. सो प्यारे बच्चों एफ बी मायनस एफ ए हे जे ओव्हरऑल आन्सर काय झालं? काय झालं? कमी झालं ना? येस. अर्थात कॉमन सेन्स हे वाढले. पण एकदम प्रॉपर ज्यांचं आन्सर चुकलं होतं मला त्यांचा रिप्लाय पाहिजे की सर यस वी अंडरस्टूड. तो बेटा किसको क्लिक किया जाए? हे बघ फॉर्क बी इट प्रोड्यूसेस 3 बीट्स. पहिले किती होते बच्चा? 5 बीट्स. अरे येस नो. इथं बघ ना बाळा बी ई ए डी बीट फ्रिक्वेन्सी किती आहे? 5. ठीक आहे. 5 असे 3 झाले. बीट फ्रिक्वेन्सी कमी झाली. ही कंडिशन इथं आहे का? इथं इथं. सो इसको चूज किया जाए. सो बच्चा एफ बी मायनस एफ इज 5. त्यातली काय दिली? एफ इज 305. तो एफ ए 305 डाला जाए. सो प्यारे बच्चों 310 हर्ट्ज. फटाफट रिप्लाई करा. चलो पटकन रिप्लाई करा. क्लियर और नॉट? आदिती सागर स्वराज जे चुकले होते ते. स्वच्छ एमएससी सीईटी 2004 वाला क्वेश्चन आहे. सोनोमीटर वायर ज्याची लेंथ L1 आहे व्हायब्रेट विथ फ्रिक्वेन्सी ऑफ 250 हर्ट्ज. 250 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होतं आपलं सोनोमीटर वायर. ठीक आहे. इफ लेंथ ऑफ द वायर इज इन्क्रीज. वायरची लेंथ काय केली बाळा? वायरची लेंथ आता वाढवली. ओके. L1 होती. L1 प्लस समथिंग केली. 2 बीट्स आर हर्ट. अच्छा ओके सर. व्हॉट इज द रेशो ऑफ लेंथ? काय अर्थ नाही सर. सोनोमीटर वायर बाळा जेव्हा पण सोनोमीटर वायर आहे द फील इज लाईक स्ट्रिंग. सगळ्यात अगोदर काय आठवेल बाई तुला? विषय स्ट्रिंगचा आहे. सोनोमीटर वायर. अरे सर मेटाबॉल अंडर ऑब्जेक्ट आहे ना वायर आहे. विषय फ्रिक्वेन्सीचा आहे. तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला माहिती आहे ना बाळा? 1/2L रूट T by M. ओके. सो फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. मला हे माहिती आहे. अरे प्रिंटिंग मिस्टेक बरं का बाळा. फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. इथपर्यंत आलो मी कन्सेप्ट. आता काय म्हणतात माहिती का? आपली वायर 250 हर्ट्जने व्हायब्रेट होते. आपली जी L1 आहे ही 250 हर्ट्ज आहे सुरुवातीची लेंथ. काय लिहिलं मी? लेंथ त्याला व्हायब्रेट विथ. अरे फ्रिक्वेन्सी F1 हा 250 हर्ट्जने व्हायब्रेट होते. बाळा आता काय म्हणतात मला? लेंथ ऑफ द वायर इज इन्क्रीज. बाळा मला सांग लेंथ इन्क्रीज केली लेंथ फ्रिक्वेन्सी काय होईल? डिक्रीज. इनवर्स प्रोपोर्शनल आहे ना.
लेंथ वाढवली, फ्रिक्वेन्सी कमी. 2 बीट्स पर हर्ट. क्लिअर कन्सेप्ट वाला समज. मला नेक्स्ट टाइम पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी 250 तुम्ही काय करता, लेंथ वाढवताय तर फ्रिक्वेन्सी कमी होतीये, बीट्स 2 आहेत, फरक 2 आहे. म्हणजे बच्चा नेक्स्ट टाइम that frequency must be 2 ने कमी ना बेटा. grab the concept बेटा. 248 hertz. Why? Because bits are 2. अरे बेटा come on, grab the concept. 2 bits per second. मग 250 चे 252 का 248 सांग ना बाळा. लेंथ वाढलं, फ्रिक्वेन्सी कमी झाली, 2 नेच कमी होईल ना. 248. डन. F1 is 250, F2 is this. What is the ratio of the length? प्यारे बच्चों, can I say frequency is inversely proportional to length. Therefore, F1 upon F2 जर घेतला इनवर्स आहे ना, उलट. can I say L, अच्छा स्मॉल L काय अडचण नाही, छोटा L, L2 upon L1. अरे बाळा नीट आहे, F1 upon F2 is L2 upon L1, इनवर्स है ना. ओके चलो. सो L2 किती आहे, 248. L2 काय काढायचं मला, रेशो ऑफ द लेंथ. ओके सर. सो L2 upon L1 is F1 upon F2. F1 किती आहे बाळा, 250. बर 248 आहे का हे रेडी आन्सर? नाही. चला भाग देऊ आपण. बे का बे बेजने 4 बेचो का बे का बे 125 1:124 जमलं. गॅस रेंज. सो बाळा MHCT 2004चा क्वेश्चन आहे. लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग वायर इज 60 सेंटीमीटर. परत एकदा व्हायब्रेटिंग वायर हे ऑब्जेक्ट चूज कर बरं का. इनिशियल मग स्पीड बरोबर येत असतो कम्पेरेटिव्ह मध्ये. थोडं अंडरस्टँड आहे बघ. मग काय सर व्हायब्रेटिंग वायर आहे. ओके सर. टक 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 टक. बाळा तिची लेंथ आहे 60 सेंटीमीटर. ठीक आहे सर, ऍग्री. पुढे आहे अँड फ्रिक्वेन्सी 110 हर्ट्ज. बेटा मी म्हणतो चल L1 आणि याला म्हणतो F1 110 हर्ट्ज. चला सुरुवातीचं मला हे माहिती आहे. वेन लेंथ इज डिक्रीज बाय 5. बाळा लेंथ काय केली हे बघ, लेंथ 5 ने कमी केली म्हणजे नंतर काय होईल बाळा, 60च्या ऐवजी ही जी L2 आहे किती होईल, 5 ने कमी म्हणजे 55 सेंटीमीटर. ऍग्री, कारण ती पहिले 60 होती ना, आता 55 झाली. बर. नंबर ऑफ द बीट्स प्रोड्युस्ड मग हे सारखंच आहे, फक्त इथं बीट म्हणजे काही फ्रिक्वेन्सी काढला गेला अगोदर, मग फरक निघेल ना. आणि बाळा F2 काढू ना आपण, F2 काढू ना. हे बघ मला सांग, फ्रिक्वेन्सी वायर साठी 1/2L and T/M. सो प्यारे बच्चों फ्रिक्वेन्सी इनवर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. झालं. मला सांग काय राईट, F2 पाहिजे, जो पाहिजे तर वरली फक्त. सो प्यारे बच्चों F2 भागिले F1 इज L1 भागिले L2. नीट आहे, इनवर्स आहे म्हणून उलट, 2 च्या समोर 1 1 च्या समोर 2. अरे आर यू अंडरस्टँडिंग. पाहिजे F2. सो प्यारे बच्चों F2 is F1 into L1 भागिले L2. F1 is 110, L1 60 भागिले L2 55. अच्छा. सो 5 1 5 चिक 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 10 12 10 21. अरे आर यू अंडरस्टँडिंग. F2 किती आला बेटा, 120. अरे क्लियर आहे बेटा, 120 हर्ट्ज आफ्टर सॉल्विंग. ठीक आहे ना. सो व्हॉट इज बीट फ्रिक्वेन्सी, फरक 120 आणि 110. फ्रिक्वेन्सी ऑफ बीट काय असते बेटा, फरक. सेकंड मायनस फर्स्ट, 120 मायनस 110 किती आला आन्सर, 10 बीट्स. व्हेरी सॉरी, 10 बीट्स पर सेकंड. डिश काय बोलो, मजा आली.